तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7 आणि तुम्ही बघू शकता बाहेर चिमण्यांच्या आवाजाने उठले मी. खूप छान असा चिमण्यांचा आवाज येत होता. इथे मी त्यांना तांदूळ टाकते खायला, तर त्या इथे येतात आणि तांदूळ संपले का माझ्या खिडकीवर येऊन ओरडतात. मग मी त्यांना इथं तांदूळ टाकते खायला. मग सकाळी त्यांच्या आवाजाने खूप छान अशी माझी मॉर्निंग सुरू होते. तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आणि मी मस्त आंघोळ वगैरे केली आहे आणि आंघोळ करून मी अशी फ्रेश झाली आहे. तर आज आहे चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. उपवास कोणाकोणाला उपवास आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग मी झाली रेडी, कंटिन्यू बघत राहा. तर मला गणपतीच्या पूजेसाठी फुल पाहिजे होतं. मग त्या ताई दिसले, मी त्यांच्याकडून घेतलं. माझा हात जात नव्हता. इथं बघू शकता माझ्या गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आहे मी. किती छान आहे माझा गणपती. तर आज उपवास आहे म्हटल्यावर खिचडी तर होणारच. माझी फेवरेट खिचडी. तर आपण बनवणार आहोत खिचडी. हे बघा, शेंगदाणे भाजून घेतले, इकडं बटाटा कापून घेतलाय, मिरची पण कापून घेतली आहे. आपला साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता, त्यामुळे खूप छान भिजलाय. बघू शकता किती टम्म फुगलाय. आणि प्लस पापड पण तळतीये, बघत राहा. तापलं नाही अजून तेल, आताच ठेवलेलं आहे. तापले केलं आपले पापड. खाजा बाई. तर बघा, मी इथं मस्त बटाटा आता तेलामध्ये टाकून घेतला आपली खिचडी बनवण्यासाठी. तर तुम्ही म्हणाल की तू बटाट्याचं साल का नाही काढलं? तर ते खूप छोटे छोटे बटाटे होते आणि मग मी ते स्वच्छ धुवून घेतले होते. मग म्हटलं जाऊ द्या, कधी नव्हत असं पण करायचं, छान लागतं. छोटे छोटे होते तर, आणि ते असे मस्त पण लवकर शिजले पण. त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून घेतलं, साबुदाणा, शेंगदाण्याची कूट, आणि मस्त आपला साबुदाणा बनतोय. त्याच्यामध्ये मध्ये मला बाबू त्रास देत होता, मम्मा झाली का खिचडी, मम्मा झाली का खिचडी. मीठ वगैरे टाकून घेतलं, आपली खिचडी मस्त हलवून घेतली आणि 5 मिनटं झाकून ठेवली वाफेवर. नंतर बघा कसली भारी झाली. छान झाली का नाही सांगा मला. इथं बघू शकता, मी पहिले गणपती बाप्पाला खिचडी काढून घेतली, पाणी आणि खिचडी, आणि पहिले त्यांना दाखवून दिलं, त्यांना दिलं. मग त्यानंतर आपल्याला फराळाचं करता येईल. बघा. तर गाईस, या फराळाचं करायला. बाबू बोलो सगळ्यांना म्हणा, या फराळाचं करायला, साबुदाण्याची खिचडी खायला या. बाबूची खूप आवडती आहे म्हणून त्याने सगळ्यात अगोदर घेऊन सुरू केलंय. त्याला खिचडी खूप आवडती. तर चला, मी पण आता साबुदाण्याची खिचडी खाते. भेटते तुम्हाला नंतर, बाय. तर आपण निघलो बाहेर. इथे झालं महाराजांचं दर्शन. तर बघत राहता, आपण चाललोय जेल रोडला. आता हे बघा, आपण प्रेस गेटपासून चाललोय सरळ. आता तुम्ही बोलाल का तू कुठे चालली परी? तर मी चालली आहे माझं
गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचं होतं मला, ट्रान्सफर केलं मी ते, त्याच्यासाठीच चालली मी. तर तुम्ही बघत राही आपलं प्रेस गेट. इथे आपले पैसे असतात. तर हाय गाईस, तुम्ही बघू शकता मी आली गॅस एजन्सीमध्ये, कारण मला ट्रान्सफर करून घ्यायचं होतं म्हणून मी आली होती. बाबू हाय कर. हॅलो, आम्ही बाहेर आलो. मला हो हाय थँक्यू सर, थँक्यू सर. आम्ही बाहेर आलो ना, लगेच बाबूला झोप लागते. घरी असलं का बाबू झोपणार नाही, आणि आम्ही बाहेर आलो का बाबूला झोप लागते. चला भेटतो म्हणा आम्ही. बाय बाय कर. मग इथे आम्हाला फ्रेश असे कलिंगड दिसले. मग तिथून आम्ही एक असं फ्रेश रेड खूप मस्त असं कलिंगड घेतलं आणि तिथून आम्ही घरी निघलो. मग चला, तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.